हॅलो. हां हॅलो बोला. हा बोला ना सर. हां साहेब, कसं होतं माहिती आहे, तुमची माहिती घेतो मी आता. साहेब काय होतं, हा हा. एकाच वेळी 6 व्यक्तींशी बोलतोय, मला शक्यच होत नाही, एवढे हो, कॉल ऐकलं येतात. ऐकलं मी तुमचं रेकॉर्डिंग ऐकलं. हां हां काय हरकत नाही, तुमच्या हिशोबात हे करा. हां 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 नाही, जरा मला काय मला मलाही थोडक्यात कळतं तुम्ही खूप बिझी असताय. मला थोडक्यात माहिती सांगा मला. जो आता नवरा मुलगा हा. आहे तो आता कुठे असतो? बोला. तो अबुधाबीला. अबुधाबी कुठे आलं? हे अरब ह्याच्यामध्ये दुबई वगैरे अरब कंट्री, हो तिकडे. हो हो बरोबर. ठीक आहे. हे तिकडे जॉब करतोय तो. हां पण हां 2-3-4 महिन्यांनी येतो तो सारखा. हां हां आणि हां काही सुट्टी संपली का परत जातो तो. आणि बरं. राहायला इथे मूळ इथे ऐरोलीतच आहेत. हां आणि डोंबिवलीला पण एक घर आहे. असे 2 BHK आमचे 2 ठिकाणी घर आहेत आमचे. ऐरोलीला आणि डोंबिवलीला. डोंबिवलीला, हां स्वतःचीच घर आहेत आमची. आणि बरं. आमच्या फॅमिलीमध्ये मला एकच मुलगा, एक मुलगी आहे. तिचं लग्न झालेलं आहे. ते ऍक्सिस बँकेत मॅनेजर आहे. होय का? हां हां हां. आणि साहेब, तुम्हाला तुमचं मूळ कुठे? आमचं मूळ सर लातूर जिल्ह्यातला आहे. पण आम्ही ठाण्यामध्ये ऐरोलीला जवळजवळ 45 वर्षापासून इथेच राहतोय. आमचं म्हणजे गावाकडे असं काही नाहीये. पण फक्त नाव कुलदैवत वगैरे काय पूजायचं असेल तर गावी जातो आम्ही. बरं, तुम्ही आता मुलाचे कोण बोलताय? मी मुलाचा वडील बोलते मी. वडील. म्हणजे तुम्ही हं. स्वतः वडील बोलल्यामुळे इथे एजंट कोण नाही आहे? एजंट नाहीये. नाही मी एजंट नाही, डायरेक्ट ठीक आहे. मुलांचा वडीलच तुमच्या आहे. मुलाचं लग्न आणि करायचं आहे. डायरेक्ट हां हां, हो सर. मुलीनं लक्ष द्या, इथे मुलाचे वडील बोलत आहेत हे लक्ष द्या. कुठलाही एजंट नाही आहे, त्यामुळे फसवणूक नाही आहे. डायरेक्ट जो नंबर हां डिस्प्लेला दिसतोय त्या नंबरवरती डायरेक्ट मुलाच्या वडिलांना कॉल करायचा आहे, हे हां लक्षात घ्या. हां हां सर मला हे हां सांगा, मुलाची जन्मतारीख हां. किती आहे? माझ्या 6/6/89 6 जून 1989. 6 जून 1989 मधला मुलगा आहे. जात कुठली आहे? हिंदू मराठा. मराठा, बरं. हं. आणि हे घरामध्ये किती लोक राहता आता तुम्ही? घरामध्ये माझी मिसेस आणि मी आणि माझी मुलगी लग्न होऊन गेलेली आहे, तिचं नाही. हो हो हो. तुम्हाला 2 आम्ही मुलं? दोघंच आहेत. 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. हां, जो मुलगा लग्नाचा आहे तो? तोच आहे, लग्नाचा आहे ठीक तो. एकच ठीक मुलगा आहे. ठीक आहे ठीक आहे. एकच मुलगा आहे मला. हां, कोणी काय दुसरं फॅमिली छोटी आहे आमची. बरोबर बरोबर. आणि फार म्हणजे हे नाही काय आता तुम्ही तुम्ही बोललात की अडचणीचं काय. डोंबिवलीला पण घर आहे आणि ऐरोलीला पण घर आहे, मग हा दोन्हीकडे हा तो कसं मॅनेज करता ऐरोलीचं तुम्ही? घर हां हां सांगा. ऐरोलीला म्हणजे आमचं ऐरोलीला मूळ जुनं घर आहे. हां आता नवीन इकडे घेतलंय डोंबिवलीला. आता ते नवीन आता हे फ्लॅट जर मुलाचं लग्न झालं तर मी त्यांना तिकडे राहायला पाठवलं. बाबा तुम्ही व्यवस्थित राहा, मोकळं ऐकलं. कळलं कळलं कळलं. बरं, पण मुलाचा मुलाच्या जॉब दृष्टीने मुलाचा जॉब आहे तो परदेशात आहे ना, त्याच्यामुळे हो, ऐरोली. हो. हां, ऐरोलीच्या घरी असं काही विषय, म्हणजे तिथे राहावं लागेल का मुलीला? नाही, ती तिच्या इच्छा असेल तिथे राहील ती. असं काहीच आमचं बंधन नाहीये. बरं. तिला कुठे राहावं वाटलं ऐरोलीला राहू शकते. हं. डोंबिवलीला आमचं घर आहे तिथे राहू शकते. किंवा मुलाला आमचा एक चांगला ऑफिसर लेवलचा मुलगा आहे. हां, त्याला कंपनीचे क्वार्टर्स वगैरे राहिलं. तिची मुलीची इच्छा असेल तर तिकडे जाऊन राहू शकते. परदेशात पण जाऊ शकते. बरं. तिच्या मनावर आहे ते. मुलीला आमचं काहीच प्रेशर नसणार नाही. मुलगी ही जशी माझी मुलगी आहे त्या माझ्या मुलीपेक्षा जास्त जीव लावणार आमच्या सुनेला आम्ही. अरे वा अरे वा. बरं वाटलं. माझी मुलगी येणारी सून म्हणजे माझी मुलीपेक्षा जास्त. कारण की ती तिचे आई वडील सोडून ती माझ्या घरी येईल त्यावेळेला तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. बरं आणि ती वाटलं. परत आमची सतत आमच्या फॅमिलीची आठवण काढली. बाबा मला देवासारखे सासू सासरे मिळाले. बरोबर बरोबर. आणि असं आम्ही वारकरी संप्रदायाची लोक आहेत. आम्हाला अजिबात आम्ही खूप हळव्या मनाचे असतो. कोणत्याही जीवाला त्रास देणार नाही अशी इच्छा असते आमची. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि येणारी सून म्हणजे आमची लक्ष्मी आहे. आणि ती माझ्या घरी येणार म्हणजे ती माझ्या घराचा उद्धार करण्यासाठी येते, हे लक्षात ठेवतो तर मी. हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं, आता तो मुलाचा जो फोटो दिला तो मी वरती दाखवला पाहिजे का? हो हो. नाही, दाखवा किंवा नको तुमच्या हिशोब आहे. तर तुम्ही फोटो जरा नाही हे केलेला होता, एडिट का काय बरोबर नव्हता तो. हां हां. मी ओरिजिनल फोटो तुम्हाला दिला बघा तो. हो हो बरोबर तुमची बरोबर. जाहिरात वाचली, बरोबर लिहिली, फक्त फोटो मध्ये गडबड आहे. हां, फोटो थोडंसं व्यवस्थित दिसत चेंज नाही झालं तो. होतं थोडंसं. हो हां. फोटो म्हणजे रफ वाटत होता हो, तो. माझ्याकडून झालं आणि होतं थोडं. हं. तो ओरिजिनल फोटो तुम्हाला दिला तो टाका जाहिरातीमध्ये. हां, किंवा मुलीनं लक्ष द्या, जर तुम्हाला मुलाचा हं. फोटो बघायचा असेल, मुलाच्या वडिलांकडून फोटो मागून घेऊ शकता. पण मागून ओके. घेण्यापेक्षा तुम्ही हां. प्रत्यक्षात तिथे जा, म्हणजे जे ऐरोलीचं घर हो आहे हो किंवा हो. डोंबिवलीचं घर आहे, हं. तिथे प्रत्यक्षात जा आणि नाही नाही तिथे जाऊन आमचं. त्यांना भेटा. हं.
आणि सविस्तर चर्चा करू शकता. आता चतुर्थी येते, चतुर्थीमध्ये सगळे लोक एकत्र असतात, त्यामुळे कसं चर्चा चांगली होऊ शकते, समजलं ना. तर त्यामुळे तुम्ही सर तुम्ही फॅमिली आहे. हां सर, तुम्हीसुद्धा मुलीच्या घरी जा, घर वगैरे बघा मुलीचं. हो. हां, कारण आजकाल नक्की, फ्रॉड नक्की, पण होत आहेत, त्याच्यामुळे कसं काळजी घ्या ती. हो हो हो. हं? हो, ठीक आहे. नक्की. तुम्ही काय काम करत होता? मी तर पहिले एका कंपनीत जॉब होता. आताही मी रिटायर नंतर जॉबच करतोय. एक हा. क्लिअर वॉटर कंपनी म्हणून आहे. हां हां हां. ड्रायव्हिंगचा जॉब करते मी. अरे वा, हां 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 हां. म्हणजे मी बसून नाही अजूनही आहेत. जॉबच करतोय. हा. बसून नाहीये. आता बरं. माझं वय वर्ष 66 चालू आहे. हां हां मला हां 30,000 पगार मिळतो कंपनीत रिटायर नंतर. अरे वा, हां हां. आणि म्हणजे आता घरी बसण्यापेक्षा चला आपल्या कुटुंबाला तेवढाच 2 पैसे आधार मिळतो. खरं आहे, है खरं का आहे, नाही? खरं आहे. हो. आणि आणि घरी मुलाची बसून आई काय तुम्ही करते? मुलाची आई घरीच असते ती. घरकाम घरी म्हणजे डबा देणे, घरचं काम करते ती, घरीच असते. होय ना. हां 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 हां. ठीक आहे, ठीक आहे. मुलगा व्यवस्थित आहे. आमचं काय आणि problem गावी नाही. जातच नाही तुम्ही? नाही, कधीतरी म्हणजे कोणी जुने पाहुणे कोणी काय सुख-दुःख असं हां. वगैरे. तिथे मग कोण राहतं आता कुठे? गावी? गावी काहीच नाही सर. आमचं एक पडीक घर आहे. त्या घराकडे काय उगाच खर्च करण्याचाही अर्थ नाही. हां 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 हां. आमचं गावाकडे काहीच नाही. ऍक्च्युली जे काय आहे ते आमचं मुंबईतच आहे. खरं बोललेलं बरं. एक नाही, खोटं खरं आहे, बोलायचं खरं आम्हाला आहे, सवय खरं आहे, नाही. खरं आहे, खरं आहे. हो. जे काय आहे आमचं मुंबईत आहे. स्वतःचं घर आहे. हो, सगळं हो. आमचं मतदार याद्या, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जे काही डॉक्युमेंट्स लागतील सगळे आमचे मुंबईतलेच आहेत. बरोबर, बरोबर. पण तरी पण ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर हे बघा समोरच्या व्यक्तीने आधार कार्ड, पॅन कार्ड मागितलं तर देऊ नका कृपया. कारण कसं आजकाल फ्रॉड पण होतात, लक्षात ठेवा. समोरच्या मुलीची बरोबर आहे, खात्री बरोबर. करा आणि मुलीनं तुम्हीसुद्धा खात्री करायची यांची. कारण कसं हे बघा, बरोबर आहे, आजकाल कुठेही फ्रॉड होऊ शकतो. कारण आज दुनिया खूप हो. फास्ट चालली आहे. बरोबर आहे, हां, सर. त्याच्यामुळे ती काळजी घ्या. बाकी काही नाही. लग्न जुळेल, काही इश्यू हो. नाही आहे. मुलाला चांगली मुलगी भेटेल. तिला नोकरी करायची इच्छा असेल तर? करू द्या. त्यांच्या मनावर आहे. आमच्या मुलीला कसलंही बंधन नाही. फक्त ती आमच्याशी प्रामाणिक राहावी. तिला कसल्याच प्रकारचं दडपण नाही येणार आमच्याकडून. आणि तिला जॉब करायचं ते करू द्या. आता आई वडिलांकडे जाऊन यायचं येऊ द्या. असं काहीच नाही आमचं मत. मुलाचं शिक्षण सॉफ्टवेअरमध्ये आहे ना? हा, इंजिनियर आहे तो. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. आणि मुलगी काय शिकलेली असावी? मुलगी कुठल्याही शाळेची BA, BCom, BSc कमीत कमी ग्रॅज्युएशन राहावी हां. अशी आहे इच्छा. कळलं, कळलं, कळलं. ठीक आहे, ठीक आहे. कमी आता बघा मुलगा इंजिनियर करायचं त्या मुलाला कमीत कमी 12वीच्या पुढची तरी राहावी. 12वी प्लस म्हणजे BA, BCom, BSc वगैरे आहे का नाही. हो हो कमीत हो. कमी तिला जॉब करायचा तर करू द्या किंवा घरी बसून 4 पैसे ट्युशन जरी केलं तर तीच तिला एक विरंगुळा होईल मुलीला. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. हो, ठीक आहे, चालेल. आणि एकामुळे आता पगार किती आहे चालू आहे मुलाला? मुलाला आता ऍक्च्युली 2 लाखाच्या वरूनच मिळतो. हां. 2 लाख 2.5 लाखाच्या वर जवळ जातो. होय ना. हां 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 हां. लिहिलंय बघा पॅकेज मध्ये लिहिलंय हो 24 हो. लाख पॅकेज. 24 लाख पॅकेज लिहिला तुम्ही. हो, कळलं. ठीक आहे, ठीक आहे. लिहिलंय. मला तुमचा नंबर सांगा, तुमचा संपर्क क्रमांक सांगा. माझा नंबर तुम्ही जो दिलाय ना आता 8692 जरा मला सविस्तर सांगा, जरा लिहून घेतो. घ्या 86 86 92 92 87 87 04 04 81. 81 हा, अजून एक नंबर आहे, 2 आहे. सांगा. माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, रेग्युलर नंबर आहे. काय 97 97 69 69 41 41 44 44 81. 81. ठीक आहे. हे दोन्ही नंबर माझेच आहेत, माझ्याकडेच असतात. हां 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 हां. याच्यावर व्हॉट्सअप आहे ना? हा, ते एक पहिला नंबर दिला 86 चा तो व्हॉट्सअप आहे. हां हां. आणि दुसरा नंबर असा रेग्युलर आहे आपले. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही त्यांचे फोटो वगैरे मागून घ्या मुलीचे आणि सविस्तर माहिती एकमेकांना डिस्कस करा. परंतु ना भेटून चर्चा करण्यात हे रस ठेवा थोडा. कारण कसं फोटो वगैरे काही फोटो एकमेकांना जर बोला ना सर. खोटे फोटो पण दाखवणारे लोक असतात, माहिती आहे ना? नाही फोटो बघूया, आपण बघूया ना प्रत्यक्षात. हां, प्रत्यक्षात त्यांना भेटा आणि रोडवरती भेटू नका. मी माझ्या लाईफ मध्ये जेन्युइन माणूस तुम्ही तुमच्याकडे बघितलंय की म्हणजे बाबा खरंच माहिती देणारे, खरोखर बघणारे. खरं आहे, खरं आहे. उगाच ते काय फसवेगिरी नाही पटत मला पण सर. बरोबर. कुठे रस्त्यावर बोलणी करू नका. रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये बोलणी करू नका. डायरेक्ट मुलीच्या घरी जा.
घर मुलीचं बघायलाच पाहिजे. कुठल्याही मुलीने विरोध केला तर तिथे कुठलीही व्यवहार करू नका. बरोबर आहे. हां, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, मुलीनो तुम्ही सुद्धा मुलाच्या घरी जा, तिथे व्यवहार करा. अदांतरी कुठेही व्यवहार करू नका. कारण काय, फ्रॉडगिरी भरपूर चालली आहे. बरेच एजंट लोक आहेत, म्हणजे चुना लावण्याचे धंदे चालले आहेत, ते सगळे बंद करायचे आहेत. त्यासाठी मी एकटा झटतोय. आणि म्हणून चॅनलचं नाव सामाजिक संघर्ष आहे. संघर्ष महत्त्वाचा आहे. तो संघर्ष मी एकट्याने करतोय आणि बरेच लोक सपोर्ट करत आहेत आम्हाला. तर तुम्ही जे दर्शक आहेत त्या दर्शकांनी पण सपोर्ट केला पाहिजे. हां, बरोबर बरोबर. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? अजून काही नाही. आणि मला हे सांगायचं की मी ऍक्च्युली कोकणात माझे बरेचसे मित्र आहेत, कुडाळ वगैरे ह्या भागामध्ये मी नेहमी येत राहतो. त्यामुळे कोकण हा प्रांत आवडतो. कोकणातले माणसं मला आवडतात नेहमी, कारण सरळ असतात ते. त्यांच्याकडे असे तुम्हाला कोकणातली मुलगी हवी आहे का? कोकणातली पण चालेल, आमच्या मराठवाड्यातली लातूर कुठलीही चालेल, फक्त मराठा समाज आमचा पाहिजे. बरोबर 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 बरोबर. कोकणातलं जास्त प्राधान्य. तुम्हाला मुंबईतील डोंबिवलीमध्ये बऱ्याच मुली असतील कोकणातल्या. हो चालतील ना. मुंबईत राहणारे पण मूळ गाव त्यांचं कोकणात आहेत. बरोबर. अजून कुठेही असेल, मुंबईत राहणार, मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण पर्यंत कुठलीही चालेल आपल्याला. होय ना. हां हां. पुण्यातली पण चालेल. हा, असं काही नाही. मी तुम्हाला लिहिले बघा, हो स्पष्ट लिहिले. हो 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 हो. माझे डिमांड काय आहे, आपल्याला मुलगी फक्त आपला समाज राहावे मराठा, एवढीच इच्छा आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. मुलींनो, मी कुठलेही कागदी बायोडा घेत नाही. जे घेतो ते स्टेटमेंट घेतो. स्टेटमेंट का घेतो? आजकाल फ्रॉड चालले आहेत म्हणून स्टेटमेंट घेतो. समोरची व्यक्ती जे काही सांगते ते सगळं रेकॉर्डिंग स्वरूपात घेतो, जेणेकरून कुठे फ्रॉड होऊ नयेत. काही वेळेला मला जो संशय आला तर मी काही डॉक्युमेंट पण चेक करतो. परंतु ही व्यक्ती जी आहे ती खात्रीशीर आहे, काही इश्यू नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला तितकंही कळत नाही. तुम्ही एकमेकांनी चौकशी करायची आहे. आणि सर, हे बघा, तुम्हाला कॉल येतील. ते कॉल, हे बघा, जे काही दिवस बोलायचं त्यांच्याशी, समोरची व्यक्ती कशी बोलते, काय बोलते, अंदाज घ्यायचा आणि मग व्यवहार करा. लगेच व्यवहार करू नका, कारण गोड बोलणारे सगळेच आहेत, पण जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह पण होऊ शकतो. त्यामुळे इतकंही नको आपल्याला. आणि याच गोष्टीसाठी आपल्या सरकारने साखर महाग केली आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे, चालेल. हां, मी पोस्ट करतो हे सगळं. तुम्ही म्हणला होता रेकॉर्डिंग करायचे, म्हणजे हेच का? झालं रेकॉर्डिंग तुमचं. मी ओरिजिनल घेतो. मी गुपचूप घेतो ना रेकॉर्डिंग, कारण काय माहिती आहे, खरं खरं मिळालं पाहिजे सगळं. अजून काय सांगायचं आहे का? नाही, काही सांगत नाही. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही नाही, हे बघा, ओरिजिनल गुपचूप रेकॉर्डिंग घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर ऍक्टिंग करणं मला नाही आवडत. कारण कसं, मला पण नाही आवडत. आम्ही ते खूप सरळ माणसं आहेत. आमच्या घराने खूप सात्विक आहे. 5 वेळेचे काही वेळेला काय होतं, गुपचूप काहीतरी गोष्टी सांगणारे लोक असतात मला, आणि नंतर म्हणतात की रेकॉर्डिंग म्हणजे हे पोस्ट करू नका असं. तर तो प्रकार मी नाही करत. मी जे काय आहे ते पोस्ट करतो, कारण मला कसं, माझं चॅनल महत्त्वाचं आहे. आज सांगायचं माझ्याकडे मी आमचा जागीरदार समुख आहे आणि प्रत्यक्ष वेळाल्यावर ते खोट्याच पडतो माणूस. इथे बोलायचं माणूस. इथे फायदा काय होतो माहितीये, इथे मुलींना पण फायदा आहे, मुलांना पण फायदा आहे. कसं आहे, कारण हे बघा, मुलींना स्वतःच्या मनाने स्थळ भेटतात, स्वतःच्या मनाने निवडायला भेटतात. त्याच्यामुळे प्रचंड मुली सबस्क्राईब करून ठेवतात आम्हाला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा एकमेव चॅनल आहे की डायरेक्ट खरे नंबर देणारा, खरं माहिती देणारा एकमेव चॅनल आहे. एक झालं, हे मुलींना पण फायदा पडतो, तसंच मुलांना पण फायदा पडतो. म्हणजे काय, इथे समोरून येणारे कॉल भरपूर आहेत, त्यामुळे मुलांना पण फायदा पडतो इथे. नाहीतर काय होतं, बऱ्याच एजंट लोकांकडे जाऊन ते बायोडा फक्त फाईलमध्ये पडून राहतात, काही निष्पन्न होत नाही. खोटे फोटो आणि खोटं काहीतरी माहिती देऊन काहीतरी थातूरमातूर करतात, आणि काही महिन्यातच घटस्फोट पण तयार होतो. समजलं नाही. इथे घटस्फोट शक्यतो नाही होणार, कारण कसं, हां, इथे घटस्फोट शक्यतो होणार नाही, कारण दोन्ही मनं जी असतात ना, ती विचार करून ती एकत्र आलेली असतात. असं. आणि इथे काय, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण विचारपूर्वकच करायचं. बरोबर. हे काही आकर्षण नाही आहे ना. हे कसं, जशी छोटी मुलं कसं शारीरिक आकर्षणाने एकत्र येतात, तरुण वय असतं असं. जीवनात एक जीवन तुम्हाला घडवायचं, दोन फॅमिली एकत्र येणं म्हणजे तुम्ही एक नवीन, मी आज साहेब हे तयार करताय. नाही म्हटलं तरी 22 वर्ष हार्डवर्क केलंय मी हे या कामामध्ये, आणि त्या बरेच अनुभव घेतलेले आहेत. प्रचंड लोक माझ्यासमोर बसलेली आहेत. मी प्रचंड लग्नसुद्धा जमवलीत. त्याशिवाय नंतर मध्ये थोडा 2-3 वर्षाचा गॅप होता, मध्ये ठेवला होता मी. माझी तब्येतीमुळे मी गॅप ठेवला होता.
आणि आता हे पुन्हा यूट्यूब मार्फत चालू केलं आहे असं. ओके. हां, त्यामुळे अनुभव चांगला आहे. तुम्ही मालवणलाच असता का? हो, फक्त मला भेटू नका साहेब. मी लोकेशन तुम्हाला पाठवलेलं असणार. मी सगळ्यांना लोकेशन पाठवतो. हां नाही, मला तसं काही नाही, पण हां. एकदा कदाचित कधी समजा तिकडे आलं तर भेटता येईल. नको साहेब, हे बघा माझं ना काय होतं माहिती आहे, मला ऑलरेडी एक अटॅक आलेला आहे आणि अटॅकमुळे ओके, कसं ओके. मला आराम करायला सांगितलेलं आहे. मी काम जास्त करू शकत नाही, पण तरीसुद्धा मी कंटिन्यू फोन घेतो. आता तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या फोनच्या अगोदर 6 कॉल एकाच वेळी घेतले होते. कॉन्फरन्सवर घेतले होते. पटपट कॉल येत होते ना म्हणून. कारण कसं मला शक्य नाही होत सगळ्यांशी प्रत्येक ते पुन्हा पुन्हा बोलणं शक्य होत नाही. म्हणून मी व्हिडिओ पण करून ठेवलेत वेगवेगळे. लोकांना सांगतो ते व्हिडिओ बघा. तर तुम्ही तब्येत सांभाळून काम करा. आणि मला आराम अजिबात तुम्हाला- नसतो. लोक केव्हा पण फोन करत असतात. रात्री 1-2 वाजता पण काही लोक फोन करणारे आहेत. मी सायलेंट करून नाही, मी ठेवतो. ते पण ते खूप बाळगतो सर. मी हां. रात्री बेरात्री कधी फोन करत नाही, हां. कारण कोणी झोपलेलं असतं, कोणी आरामात असतं. काय हो हो ते रात्री कधीच नाही करायचे. फोन करायचं एक लिमिट आहे. 6-8च्या आतमध्ये केला तरी ठीक आहे, रात्री नाही करायचं. मी व्हॉट्सअपला पण असं ॲटोमॅटिक मेसेजचं करून ठेवलं होतं. पण लोक एवढे आळशी आहेत ना, ते मेसेज पण बघत नाहीत. असे लोक आळशी आहेत. नाही, आणि नाही. उलट त्याचं नुकसान. मेसेज यायच्या अगोदर मी बघितलेला तो आले पटकन बघून घेतो मी. हां, ते झालं. आणि दुसरी गोष्ट काय, जास्त मेसेज सेंड केल्यामुळे व्हॉट्सअप कंपनी मला ब्लॉक करते असं होतं. कारण कसं मला येणारे मेसेज भरपूर असतात आणि त्यांना प्रत्येकाला उत्तरं AI देत असतं ना. AI सॉफ्टवेअर घेतलेलं आहे, जेणेकरून कशाला कारण लोकांना उत्तरं मिळाली पाहिजेत म्हणून. आणि ते म्हणून ते काय होतं, AI हँडल करतं आणि AIला केव्हा केव्हा माहिती बरोबर कळत नाही कसं काय हँडल करावं आणि तेव्हा चुका करतं AI. आणि चुका केल्यामुळे काय होतं, माझंच नुकसान होतं. म्हणून मी स्वतः हँडल करतो मग असं. बरोबर. आणि माझ्या मिसेसचं काय, तिला मराठी बोलता येत नाही माझ्या मिसेसला. ओके. कारण ती गोव्याची आहे, त्याच्यामुळे मराठी भाषा तितकी बोलता येत नाही तिला. अच्छा, म्हणजे मालवणी बोलताय घरी भाषा? नाही 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 गोव्याची? नाही नाही, ती कोकणी बोलते. मी मराठीत मालवणीतून बोलतो. अच्छा. हां, मी मालवणीतून तिच्याशी बोलतो, ती कोकणीमधून माझ्याशी नाही, बोलते. बरेच मित्र आहेत माझे तिकडे, बांदा वगैरे गोव्या साईडचे आमच्या असं ऑफिसमध्ये. आहे. त्यामुळे तिला मराठी येत नाही. मराठी बोलण्याचा प्रयत्न करते ती, पण ते लोकांना ती आवडणार नाही ना. ती मराठी लोकांना तितकी आवडत नाही. त्याच्यामुळे लोक म्हणतात गावड्यांशीच बोलायचं आहे असं होतं. आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो. मला शक्य होत नाही सगळ्यांशी बोलणं वगैरे असं. ठीक आहे, चालेल. मी हे पोस्ट करतो सगळं. हा सर, ते पोस्ट करा आणि ते फोटो चेंज करा जरा जाहिरात. फोटो काय करतो, तुम्ही आता पाठवलाय ना फोटो, तो मध्ये असा डिस्प्ले करतो. तुम्ही पाठवला ना मला. हां, तो फोटो मध्ये मी डिस्प्ले करतो मध्ये. हां, व्हिडिओच्या मध्ये डिस्प्ले करतो, जेणेकरून कसं लोकांना कळेल की हा नवरा मुलगा म्हणून. पण तुम्ही अजून एकमेकांना जरा फोटो एकमेकांना पाठवा तुम्ही. हो ठीक आहे, चालेल. धन्यवाद. हो हो. मित्रांनो, तुम्हाला जर आमचं काम आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण हा एकमेव पर्याय आहे. असा पर्याय दुसरा कुठला नाही आहे. कारण फास्ट लग्न जुळवायचं असेल आणि खात्रीशीर जुळवायचं असेल तर हा रेकॉर्डिंगचा माध्यम योग्य आहे. कारण बरेच वेबसाईट चुकीची स्थळं दाखवत आहेत, चुकीची स्थळं अपलोड होत असतात. कोणाला काही कळत नसते माहिती. म्हणून आम्ही रेकॉर्डिंग घेतो. रेकॉर्डिंग घेतल्यामुळे कसं समोरची व्यक्ती कशी बोलते, काय बोलते, हावभावावर खूप काही गोष्टी कळत असतात आणि त्याच्यामुळे नोट करू शकता तुम्ही. आणि कुठल्या टोनमध्ये ती बोलते ह्याच्यावर लक्षात येतं की व्यक्ती खरी आहे की खोटी आहे. आणि म्हणून आम्ही शक्यतो रेकॉर्डिंगच घेतो. आम्ही रेकॉर्डिंगशिवाय कुठलाही व्हिडिओ टाकलेला नाही आहे. सगळेच्या सगळे रेकॉर्डिंग आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ खरा आहे. मित्रांनो, माझं काम कुठे जरी खटकलं, जरा जरी खटकलं तरीसुद्धा मला वाईट कमेंट टाकू शकता, हेही सांगतो मी. असं कुठलाही चॅनल सांगणार नाही, पण मी सांगतो. कारण काय, मात्र तुम्ही जेव्हा वाईट कमेंट टाकता त्यावेळी तुमचा नंबर पण तिथे टाका. कशाला माहिती आहे, कारण काही विवाह केंद्र वाईट कमेंट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते नंबर नाही टाकत. नंबर टाका. तुम्ही विवाह केंद्र असू देत, नाही तर कोण माझे दुश्मन असू देत, तुमचा नंबर टाका. कशाला, लोकांनी तिथे चॅट करू देत, मला पण कळू देत तुमच्या समस्या नक्की काय आहेत. कारण उगाच खोटं नाटं बोलून उगाच लोकांना दिशाभूल करायची नाही. कारण कसं, हे चांगलं काम आहे, हे चांगलं करतो आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे कोणी डिस्टर्ब करू नका. जी गती चालली आहे लग्न जुळवायची, ही खूप सुंदर गती चालली आहे आणि खूप छान लग्न जुळत आहेत. समजलं ना. तर काही लोक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला काही इश्यू नाही आहे. त्यांच्या कमेंट मी तशाच ठेवतो. तर अत्यंत घाणेरडं जर वक्तव्य असेल तर त्याला ब्लॉक करून टाकतो, एवढंच. बाकी काही करत नाही. पण मित्रांनो, जर तुम्हाला वाईट कमेंट करायची झाली तर तुमचा नंबरसुद्धा टाका. मी जर फ्रॉड करत असेल किंवा मी चुकीचं काम करतो आहे असं आढळलं तर नंबर टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी
लिगली कंप्लेंट तुम्ही देऊ शकता पोलीस स्थानकात. त्याच्यामध्ये जेव्हा पोलीस स्टेशनला तुम्ही जाल तेव्हा एन सी करणं त्याची पोच घ्यायची हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण काय होतं बऱ्याच वेळी काही लोक एन सी करतात पण जे तपास कार्य आहे ते तिथंच स्टॉप केलं जातं, समजलं ना. पोच घेतल्यामुळे काय होतं योग्य प्रकारे ती म्हणजे जी काय तुमची एन सी आहे म्हणजे तुम्हाला जो रिपोर्ट मिळायला पाहिजे तो रिपोर्ट व्यवस्थित मिळतो हे लक्षात घ्या. कधी पण कुठेही कोणाचं जे तक्रार दाखल करायची असेल तर त्याची पोच घ्यायची, लक्षात ठेवा. बाकी आमच्याकडून काही चुका होणार नाही आहेत, पण जर काही चुका झाल्या तर त्या सुधारण्यासाठी मला मदत करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त फॉरवर्ड होऊ देत, जास्तीत जास्त ठिकाणी व्हायरल करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची कल्याण होऊ देत, चांगली मनं जुळू देत. हा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.